मुंबईमध्ये ॲक्सिस मा इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि सेनेची सत्ता, महायुतीला 131 ते 151 जागांचा अंदाज, ठाकरे बंधूंना 58 ते 68, काँग्रेस आणि वंचितला 12 ते 16 जागा मिळण्याची शक्यता. पुण्यात प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 93 जागांचं बहुमत, दादांच्या राष्ट्रवादीला 43, पवारांच्या राष्ट्रवादीला 8, शिंदेंच्या शिवसेनेला 6 तर ठाकरेंना 7 आणि काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज. जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार आता कोल्हापूरकरांचा कौल महायुतीला, भाजपला 29 आणि 32 तर शिंदेंच्या शिवसेनेला 18 ते 21, दादांच्या राष्ट्रवादीला 9 ते 17 या जागांचा अंदाज, काँग्रेसला 19 ते 23, ठाकरेंना 3 ते 4 आणि मनसेच्या पारड्यात 2 जागा पडण्याची शक्यता. राज्यात 29 महानगरपालिकांसाठी आतापर्यंत मुंबई ठाण्यामध्ये प्रत्येकी 41%, पुण्यात 39, ठाण्यात 41 तर कोल्हापुरात 51, पिंपरी चिंचवडमध्ये 40 आणि मालेगावात 46% इतक्या मतदानाची नोंद. महापालिका निवडणुकीदरम्यान आता मतदार संतापले. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदान केंद्र शोधण्यासाठी नागरिकांची पायपीट तर काही मतदारांची नावं यादीत नसल्यानं माघारी जावं लागत असल्याचा आरोप. मुंबईमध्ये मतदानावेळी बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा विरोधकांचा आरोप. बोटावरील शाई पुसतानाचा व्हिडिओ देखील विरोधकांकडून व्हायरल. बोटावरील शाई पुसून पुन्हा मतदानास आल्याचं आढळल्यास कायदेशीर कारवाई करू, आयुक्त भूषण गगराणी यांचा इशारा. शाई त्वचेला लागेल अशी गडद लावण्याच्याही केल्या सूचना. निवडणूक आयोगाची शाई सुकली की निघत नाही. मतदानासाठी मार्करचा 2011 आणि पाडू मशीनचा 2004 पासून वापर, आयुक्त दिनेश वाघमारे यांचं हे स्पष्टीकरण. वसईच्या प्रभाग 22 मधील सेठ विद्या मंदिर मतदान केंद्रावर भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिसांकडून गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज. नालासोपाऱ्याच्या पेल्लारमधील मतदान केंद्रावर राडा, दिवसभरात 5 ते 6 वेळा मशीनमध्ये बिघाड, त्यामुळे अनेकांचं मतदान बाकी. वेळ संपल्यानं मतदान बंद केल्यानंतर बाचाबाची.